तर मित्रांनो इथे आपली गाडी आहे आणि हा बघा हा जो किनारा होता इथून आपण आलोय गणेश भावांच्या बदलत. चला जाऊया. धारावी बीच, व्हाईट सँड बीच. वा हळू घे स्पीड. मित्रांनो आपण काय नाव आरावी. तर मित्रांनो आपण आरावी बीचला पोहोचलोय. जाऊया आतल्या साईडला. मस्त व्हाईट सँड बीच बोलतात त्याला कारण की पांढरी माती आहे. पांढरी माती तुम्हाला पाहिजे का? पार्सल आणतो मी. सांगा कमेंट करा काय पाहिजे काय. देखो भाई व्हाइट सैंड पूरा सफेद है पूरा. जय श्री राम. मित्रांनो आपला आरावी बीच झालेला आहे कंप्लीट भावामुळे. काय मजा आली यार. आणि जो कोस्टल रोड आहे ना, आहा चुम्मा. ड्रोन असताना अजून भारी दिसला असता.
तुम्ही पण या एका दिवसात तुम्ही पण कव्हर करू शकता सगळं. सकाळी लवकर या, माझ्याप्रमाणे 12 वाजता नका येऊ. उन्हाचं फेर लागलं पण मजा आली खूप. आता जातो आम्ही श्रीवर्धन बीच, अर्धा तास इथून. चला बाय बाय. झालेलं आपलं एक काम, आता आपण निघूया इथून. यार हे लावायचं राईट. चला गाडी घेऊ आणि चला. तर बीचचं नाव काय रे, या मी विसरून जातोस. आरावी. तर आरावी बीचमधून निघतोय आपण आता. श्रीवर्धनला निघालोय, आगे कुछ श्रीवर्धन. चला चला मित्रांनो, निघूया आपण श्रीवर्धनला. खूप मजा आली मित्रांनो, काय मजा. आजचा दिवस म्हणजे ना सगळ्यात 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 भारीवाला दिवस आहे. ओके. हो 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 हो. छोटी छोटी घरं, छोटी छोटी गावं, ही जरा आधुनिक घरं आहेत. और भाई थाम. छोटे बच्चे ना भाई येडे पागल जैसा कर रहे. तो भाई मजा आली, मजा. एवढी मजा आली ना भाई. आजचा दिवस सगळ्यात भारी दिवस आहे. गणेश भाई थँक्यू. आता मी तोंडा बोलणार का नाही माहिती नाही, बट व्हिडिओमध्ये बोलून घेतोय. त्याला ऐकायला नाही जाते, मी त्याला सगळ्याच विचारलं. सो गणेश भाई थँक्यू. व्हिडिओ बघाल तेव्हा कमेंटमध्ये करा तुम्हाला काय करायचं ते करा, पण मजा आली. दिन बना दिए भाई तुम आज. ठीक आहे. चला श्रीवर्धन इथून अर्धा तासाचा रस्ता आहे, म्हणजे जवळजवळ असेल 30 किलोमीटर पकडा. कारण की इथले रस्ते जरा भयानक आहे, ट्रॅफिक बिफिक लागतं, त्याच्यामुळे थोडा लफडा होऊ शकतो. बाकी सगळं निवांत, बाकी सगळं बढिया. आपण पण निवांत, आपण पण मस्त. चला निघूया. श्रीवर्धन बीच इथून 4 किलोमीटर आहे. मी जास्तच बोललो, 4 म्हणजे जवळजवळ पकडा 6 ते 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आरवी बीचपासून. आणि इथं क्रिकेटचे सामने चालू आहेत. ए ऋषभ आहे का बघ रे, ऋषभ आहे का बघ, ऋषभ. हां क्रिकेट भाई त्याला एक लय नाद आहे भाई, आणि मस्त खेळतो भाऊ. क्रिकेटचे सामने चालू आहेत गावातले. मित्रांनो काय सुंदर असा घाट चालू झाला आहे, असं खिंडीतून निघालं असं वाटतंय. म्हणजे जंगल चालू झालं ना, आणि असा चढता रस्ता. हा 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 हा. आणि त्यात असे छोटे छोटे ट्विस्ट अँड टर्न्स, मजाच येते. सावधान सावधान रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता वाढवणीकरणाचं काम चालू आहे. रस्ता वाढवलाच पाहिजे भाई, छोटूसा रस्ता आहे. एवढ्या 2 मोठ्या गाड्या आल्या, ट्रक आला, ST आलं तर वांदेच झाले ना भाई. कसं जाणार. ला 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 ला. हा 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 हा. ओ ओ भाई 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 काय आहे. डेंजर टर्न आहे, डेंजर. अशा टर्नवरती घाई करू नका बिलकुल बी. जी खालतून गाडी येते ना भाई, त्यांना येऊ द्या वरती, कारण की त्यांना मौसम पकडायला टाईम लागतो. चढायचं असतं त्यांना, आपल्याला उतरायचं असतं. आपल्याला काही गरज नाही, ब्रेक दाबला तर आपण थांबून जाऊ. त्यांना पण पिकअप पकडायचं असतं, त्याच्यामुळे घाई करू नका, त्यांना जाऊ द्या आणि मग तुम्ही आरामात जाऊ, नाहीतर दोघं पण अडकून बसाल. रायगड श्रीवर्धन नगर परिषद हा एंट्री गेट आहे. सरळ जायचं. 3 किलोमीटर आहे श्रीवर्धन, आणि सुंदर असा प्रवास चालू आहे. गावाच्या मधूनच चालू आहे. गावची पोरं भाई खतरनाक यार. गाडी बघून असे खुश होतात ना, म्हणजे त्यांना, म्हणजे मी पण लहानपणी असं गाडी बघितली ना असं वाटायचं काय यार, काय चीज आहे, आपल्याकडं पण असावी, आपण पण घ्यावी, आपण पण चालवावी. मी स्वप्न बघितली, माझी स्वप्न पूर्ण झाली. लय खतरनाक आला रे चिव. मी स्वप्न बघितली, माझी स्वप्न पूर्ण झाली, तुमची पण होतील मित्रांनो. तुम्ही पण फक्त हार्डवर्क करायचं सोडू नका. थोडं हार्डवर्क करा, घासा, यश तुम्हाला भेटेल. 2 किलोमीटर दूर आहे, और 2 किलोमीटर लांब अजून आहे श्रीवर्धन बीच. लवकरच पोहोचू आपण.
तर मित्रांनो इकडे आहे श्रीवर्धनचा समुद्र किनारा. सरळ सरळ आपल्याला जायचं. अरे बापरे, सूर्य काय डेंजर येतोय. मी म्हणजे ब्लॅक टिंटेड ग्लास लावले. हां ठीक आहे, आता थोडा दिसतोय आय थिंक ना. थांब, इकडे आले वाटतं मी श्रीवर्धनला. काका जाऊ ना भाऊ. काय भाई, ग्रीनरी ग्रीनरी. थोड्याच वेळात तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला. कुठे? ओके ओके, इथून पण जाऊ शकतो, पुढून पण जाऊ शकतो, सगळीकडूनच जाऊ शकतो. गाडी लावायला बघायचं फक्त आपल्याला आता. उतरून उतरून हां, एक नंबर. अभि सुधरा तू. मित्रांनो आपली बाईक इथं लावली मी आणि बीचच्या समोरच आहे. चला गणेश भाई, चला चला. बाई फुल बीचच्या जवळ एकदम टोकाव घेऊन आलो गाडीला. आणि समोर जर बघा समुद्र किनारा काय मस्त. आणि खेकडा बघ भाई केवढा मोठा आहे. लॉब्स लोखंडाचा बनवला यांनी, लोखंडाचा. जायंट आहे भाई. इथे घोडा गाडी आहे, घोडा पण आहे, उंट पण आहे, सर्व काय पण आहे. कोणाला घोडा येतोय, घोडा लावाल कोणाला तरी. इकडे का उंट पण आहे. काय सुंदर असं सनसेट चालू आहे यार, मजा आली. आपला शेवटचा बीच आहे ना, अजून एक आहे कोणता बाकी आहे? हा लास्ट बीच आहे, मग इथेच थांबायचं आज आपण. ते श्रीवर्धन नावाचा बोर्ड आहे. मित्रांनो काय सुंदर इथे सनसेट दिसतोय यार. जरा अजून जवळून गुलाबी छटा पडलेत, एवढं भारी दिसतंय. क्वालिटी फालते मोबाईलची. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, तरच आपण नवीन फोन घेऊ शकतो. बजेट फुल म्हटले. ट्रिप होता एकदम सफल झाला आहे भावामुळे. फुल इज्जत भावाला. आता आपण निघूया, कल्टी मारूया. जेवणाचं बघू, भावाच्या हॉटेलवरती जेवायचं. तिथं मग पुढचा प्लॅन बघू काय करायचं उद्याचं. वरून लय फोन येतं, तर जावं लागेल. जायचं नाही पण जावं लागेल. चला, तुम्हाला आवड असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब ते करशील तुम लोग करो, त्यांना सांग त्यांना करा. तेच ना, तू ते सांगशील असं मला म्हणा. ठीक आहे, चलो बाय. मित्रांनो 7 वाजले, म्हणजे 6 ओपन झालेत. आणि समोरचं दृश्य बघा,
सनसेट झालाय, सर्व झालं आणि लाईटी लागलेत. हे बघा लाईट्स लागलेत, लाईट्स. आणि गणेश भाऊनी पूर्ण दिवसाची एकदम सेट करून दिलाय. सेट क्या बोलताय? प्रॉपर सेट. प्रॉपर सेट की दिले, प्रॉपर सेट. आणि इकडे मागे त्यात फोटो काढला. ते पूर्ण नाव श्रीवर्धन नाव असं लाईटअप झालं आणि लाईट्स चालू झाले, मध्ये बंद चालू झालेलं, पण 6:45च्या नंतर चालू होतात लाईट्स. तर रात्रीचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता लाईट्समध्ये. आपल्या फोनची क्वालिटी लायकी नाही रे फोनची. सबस्क्राईब करा, फोनची क्वालिटी वाढवू द्या, मला ड्रोनची पण वाढवू द्या, ड्रोन घेऊ द्या. ठीक आहे. तर थोडा वेळ आम्ही बसतो, थोडा आस्वाद घेतो आणि कल्टी मारतो. बच्ची के दिल में बाय. चाचा. तो मित्रांनो, आपण आता श्रीवर्धन मेन मार्केटला आहे. इथून राईट मारायचं आपल्याला. हा राईट घ्यायचा, हा राईट ना, हा राईट घ्यायचा आहे. बघ ना येतो का अंगाव, तुला असा मारला असता. आपण इकडून आलो काय? नाही ना, नाही आलो, कुठून तरी आलोय आपण. चला, श्रीवर्धन जिंदाबाद. श्रीवर्धनच्या मेन मार्केटमधून चाललोय आपण. मजा आली भाई. आजचा दिवस ना अविश्वसनीय होता. 40 किलोमीटर. इथे आपली निळी परी भाऊ दिसतो का माहिती नाही अंधारात. ठीक आहे, दिसत असेल. मूत्रविसर्जनाला थांबलेलो आम्ही. हां दिसतोय भाई, दिसतोय भाई. चला 47 किलोमीटर जायचं आहे. मग भावाला तिथे बघूया प्लॅन सगळा पुढचा. हॅलो बोल ना. आता येते मग काय आपलं मानगाव. काय आलं? कुठे? कशाला? ठीक आहे, जावा ना, मला लोकेशन पाठवून ठेव, आलो तर येतो. अंधारी रस्त्यावरती आम्ही दोघं भाऊ बस्ता घालून चाललोय. आणि आपलं इथं निळी परी तुम्हाला दिसते का नाही? गणेश कुठल्या साईडला? मोबाईलचा फ्लॅश ऑन कर ना इकडून. असा तुम्हाला दिसतोय अंधार, तर आपली निळी परी दिसते. आता बघा हे जे डिप्पर, हा अप्पर फायदा नाही, म्हणून आपण लावलेत या लाईट्स, या येल्लोवाल्या आणि ही व्हाईटवाली, ही मिक्स. आणि हे झुक 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 झिक 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 झिक. तर मिक्सची गरज नाही, व्हाईटवाले ठेवू आणि जाऊ. चला फटाफट. अंधारात कसं दिसते काय माहिती नाही. मी आता 2 बोटांची सवय लावले, कारण की ग्रीप पकडताना खड्ड्यात लफडा होतो, म्हणून 2 बोटाची सवय लावतो. मी पूर्ण बोटं क्लचवरती टाकायचो, पूर्ण बोट, त्यामुळे ग्रीप पकडायची नाही. असा काय सीन होता. चला फटाफट. आता घाट आहे सगळा. समोरच्या गाडीचा एवढा मोठा फ्लॅश पडतोय ना, डोळे आरा दिसतच नाही काय. अंधारात चालवायची पण एक वेगळीच मजा आहे, एक वेगळीच नशा आहे. रिस्की. गणेश भाईला मी गाडी देत होतो, तोला पुढे पूर्ण घाट आहे, रिस्क नको घ्यायला. बोललं ठीक आहे चल, रिस्क नको, कशाला उगाच होत्याचं नव्हतं, नको, आरामात जाऊ. ठीक आहे, चला पुढे भेटू उजेडात. इथं काय नाही बघण्यासारखंच नाही. मित्रांनो, या रस्त्यावरती ना मला ते गाणं आठवतं, कुठला रस्ता कुठली वाट, अंधार तर आहेच, आणि कुठला रस्ता आणि कुठली वाट पण आहे. पण गाणं फुल सूट होतं आहे भाई या रोडला. याच रोडवरची गाणी सगळी वाटतं. ती खतरनाकवाला अंधार आहे, स्ट्रीट लॅम्प नाही, काय नाही, गाडीची लाईट त्याच्यावरती जाणे रिफ्लेक्टर. म्हणून जास्त गाडी पळवत पण नाही मी. 40-50च्या स्पीडलाच ठेवलं आहे. मॅक्सिमम 60 घेतली तर घेतली, नाही तर नाहीच भाई. त्यामुळे रिस्कच घ्यायचं नाही, समजलं. हे इंडिकेटर्स बघा, रोड साईन्स बघा, रिफ्लेक्टर्स बघा आणि जावा. ठीक आहे, चलो. दिले मी चालवायला. आता मी मागे बसून आराम करतो. चला, अजून जायचं आहे आम्हाला 30 किलोमीटर. आपण येऊन पोचलोय गोरेगावमध्ये, जिथून आम्ही सुरुवात केलेली सकाळची. आता आम्ही इथून जाणार आहे जेवणाच्या ठिकाणी, भावाच्या हॉटेलवरती, हॉटेल माझघर. आणि मग आपल्याला बाकीची कहाणी सांगणार आहे. तर आता आपण येऊन बसलोय. हां, तर आपण येऊन बसलोय भाई आता
हॉटेल माझघरमध्ये. दादा घेऊन आलेत आपल्याला हॉटेल माझघरमध्ये भाई. आता खाऊया मस्त आहे. आम्ही 3-4 वेळा खाल्लं आहे, पण त्यावेळा आपण वेगळ्या झोनमध्ये होतो, आज वेगळ्या झोनमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आपण. एकदम अफोर्डेबल रेट्समध्ये आणि चव भाई, चव आहे चव. झुटी तारीफ नाही करते हम क्या भाई. काय ते आहे भाई हॉटेल माझघर, हायवेच्या बाजूला, मुंबई गोवा हायवेच्या बाजूला. आणि मसाला पापड आलेला आहे आपला, तुटून पडूया फटाफट. एक नंबर आहे, चव आहे बाय चव. तर आपला पहिला स्टार्टर आलेला आहे, काय तरी पॉपलेट. माझं ऑर्डर या वेजला पण लक्षात आहे, माझ्या लक्षात नाही. पॉपलेट फ्राय, चला खाऊन बघू. ओके भाई फेक नाही भाई, खरंच मस्त. आपल्याला आवडले त्यावर मी तोंड बोलतो, त्याला पण माहिती आवडले मस्त आहे. ओके खातो मी, नंतर भेटतो, मन घालायला नंतर. कट. तर मित्रांनो आपला मेन कोर्स आला आहे, पनीर रोटी आणि आपला स्टार्टर काय होता रे, गार्लिक प्रॉन्स, गार्लिक बटर प्रॉन्स. तर खाऊया आता, सगळं संपवतो मग भेटतो. भाऊ व्हेज म्हणून व्हेज मागवलं, नाही तर इथं चिकन आहे तर काहीतरी असतं. ठीक आहे चला, हे गार्लिक खाऊन दाखवत मला. ज्युसी बाय ज्युसी. संपवतून भेटतो. आता आपण माझघरमध्ये खाल्लेलं आहे. आता आपण जाऊ भावाच्या घरी आणि आराम करू. पण जेवण मस्त होतं. हायवेच्या बाजूला आहे, मुंबई गोवा एक्सप्रेसवे. मी एक्सप्रेस मुंबई गोवा हायवे. मी कधी पण या, पहिलं हॉटेल लागेल माझघर. बोर्ड बघायचं, डायरेक्ट राईट मारून लेफ्ट मारून आतमध्ये यायचं आणि जेवायचं. चला जाऊ आणि टॅग करा मला आणि हॉटेल माझघरला. तर मित्रांनो आम्ही आता गणेश भाईच्या घरात आलोय. तर जेवण बिवण झाले, कोस्टल राईड कम्प्लीट झाले. सकाळी उठून आपल्याला करायचं रायगडचा ट्रेक. काही होते, नडलोय भाई, नडलोय फुल आज दिवसभर. भाऊ पण आपल्यावर नडलाय तोडीस तोडफोड. आता बॅटरी डाऊन आहे, आता 5ला जायचं, सकाळी उठायचं रायगडसाठी. तर हा ब्लॉग आता हा किती पार्ट मध्ये बनेल जो आजच्या राईडचा होता तो मला माहिती नाही, पण इथे एंड होतोय. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा काय आवडलं, अजून मी कुठे कुठे जाऊ. भावाला पण सांगा राईडमध्ये यायला आणि शेअर करा. भाव लवकरच एक गाडी घेणार आहे, ते लवकरच कळेल तुम्हाला. ठीक आहे नक्की. चला बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. शुभ संध्याकाळ मराठी. सो प्लीज सपोर्ट करा सारा कबाब.